SPN न्यूज फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण लातूर येथील हा जुना MIDC एरिया म्हणायला काही हरकत नाही, कारण इथं ट्युशन एरिया म्हणून हा भाग फेमस आहे। याच्यामध्ये काल लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये एक बैठक घेतली आणि बैठक घेऊन या एरियामध्ये चालणारे जी काही क्लासेस आहेत किंवा जी काही अनधिकृत व्यवसाय आहेत ते सर्व व्यवसाय बंद करण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीचं एक पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपण सगळे पाहत आहोत। आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ॲडव्होकेट लालासाहेब। या संदर्भामध्ये जे काही पत्र सोशल मीडियावरती फिरतंय आणि ह्या जागेमध्ये जी काही वास्तवता आहे या बाबतीमध्ये आपण काय सांगाल? काल दिनांक 22 तारखेला जिल्हा उद्योग केंद्राच्या पाटलांनी जे त्याचे अध्यक्ष अधिकारी आहेत त्यांनी काढलेलं पत्र हे निराधार आहे, दिशाभूल करणार आहे आणि जखमेवर मीठ चोळणार आहे। कारण ते पत्र माननीय कलेक्टरने माननीय LMCच्या कमिशनरला काढलं पाहिजे, म्हणजे कलेक्टर साहेबांनी आयुक्त कमिशनरला काढलं पाहिजे। ते पत्र DICने काढलं कोणाला? याला अध्यक्षाला। लातूर डिस्ट्रिक्ट इस्टेट जे काही म्हणतात तो आपण लातूर औद्योगिक वसाहत त्याचा अध्यक्ष आहे म्हणे। त्या अध्यक्षाचा पत्ता नाही, गाळा क्रमांक नाही, फोन नंबर नाही, पिन कोड नाही। ह्याला अध्यक्ष आहे का हाच मोठा प्रश्न आहे, कारण ही संस्था बंद होऊन 25 वर्ष झाले। दिस इज अ लिक्विडेटेड इन्स्टिट्यूशन, लिक्विडेशन मध्ये गेले। हे माफ करा, हे सगळे मारवाडी गुजराती आहेत। ह्याचे ओनर जे आहेत ना या एरियाचे, ह्यांनी प्लॉट दिलेत कोणाला? ट्युशनवाल्याला। ह्यांनी दिलेत कोणाला प्लॉट माहितीये का? खानावळीवाल्याला। इतर उद्योग हे पत्र त्याने असं काढलं की अशा उद्योग बंद करा, चटणी उद्योग बंद करा, हे उद्योग बंद करा, ट्युशन बंद करा। अरे उद्योग नाहीच हा, हे बेकायदेशीर व्यवसाय आहे आणि ह्याला परवानगी दिली कोण? मुळात हे डेमॉलिशन करा असं पत्र काढलं पाहिजे। कलेक्टरनं काय केलं पाहिजे होतं? इथल्या असल्या इमारती या इंडस्ट्रियल इस्टेटवर उभारलेल्या आहेत आणि ते ट्युशन चालवत आहेत। ट्युशन हे इंडस्ट्री होऊ शकते का? शिकवणी वर्ग हा उद्योग आहे का? तुम्ही तर अधिकृत उद्योग केला त्याला। हे उद्योग नाही, हा आधार आहे देशाचा की शिक्षण मिळालं पाहिजे। तुम्ही लाखो रुपये फीस घेऊन बेकायदेशीर जागेवर इमारती बांधून बोगस त्याला चालवून मारवाडी गुजरातीला वर्षाला कोटी कोटी देऊन चालवत आहेत। याची इन्क्वायरी करा। या इन्स्टिट्यूशनच्या सगळ्या इमारती ह्या बोगस आहेत, याने नसलेल्या आहेत, ऑर्डर नाही आहेत, महानगरपालिकेची परवानगी नाहीये। याच्यावर सगळं हे मीठ चोळणारं काम कलेक्टर साहेबांनी केलंय। माफ करा, IAS रँकचा माणूस असले पत्र काढायला लावतो, हे पहिलं दुर्दैव आहे आपलं। त्यांनी पत्र काढलं पाहिजे SP साहेबांना की 500 पोलिस घेऊन जावा। पत्र काढलं पाहिजे मानसी मीनाला, मीना मॅडम, फड मॅडम, पटपणे बिल्डोजर लावा, धडाधड RCC पाडा, त्याच्यानंतर तिथला कचरा जमा करून कुठतरी टाका। अरे पत्र काय काढताय तुम्ही? DICच्या त्या अधिकाऱ्याला, DICचा अधिकारी हसू लागला, मी त्याच्यातला तक्रारदार आहे। अहो ते म्हणले एवढे मोठे मोठे माणसं आहेत म्हणले ते की मंत्रालयात जाऊन बसतात म्हणले। इथला जो RCCला बिल्डिंग दिलेला माणूस आहे ना, तो जागा तो अग्रवाल आहे। इथला डाळ उद्योग चालवणारा जो संचिती आहे ना, तो इथला काही ह्याचा मालक आहे। काय बांधकाम चालू आहे ते दुकान, शिक्षणाची दुकानं चालू आहेत, दुकानदाऱ्या लावल्या ह्या लोकांनी। मुळात ही जागा निष्कासित केली पाहिजे, सरकारने संपादित केली पाहिजे। लातूरमध्ये ओल्ड लोकांना जागा नाही, आम्हाला फिरायला बगीचा नाही, हे सगळं जमीनदोस्त करा। 26 एकरचा एरिया आहे, या एरियामध्ये हे अंबानीला देऊन टाका आणि अंबानीच्या पोराला त्या ढेऱ्याला सांगा की इथं हत्ती, हे मांजरं हे आणा आणि इथं खेळाची जागा करा। ही जागा लातूरसाठी आता इथून पुढे उद्योग भवन न राहता ही एक अभयारण्य झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आम्हीच चिरकाय लागलो, आम्हीच बोंबला लागलो, अर्थानं तिहार जेलमध्ये बसून क्लासेस चालवायला लागलं आणि इकडं पत्र निघायला लागलं। किती वाट आहे त्याचं? म्हणून कुंकवाचा जो धनी आहे त्या धन्याच्या हातामध्ये महानगरपालिका लातूर आहे आणि महानगरपालिकेची कमिशनर अमित देशमुख जे सांगेल तेच करणार। अमित देशमुख मुसलमानांच्या मतावर निवडून येणार आणि मुस्लिम मतं दिल्यानंतर हे मोठे गावकरला सांभाळणार। हे फार मोठं नक्षस आहे। इथून मिळणार कोट्यावधी अरबो रुपये मिळे इलेक्शन मध्ये वाटायचं, घ्या 500 लिहो, चुनके आओ, महानगरपालिका में बैठो आणि मोठे गावकर को संभालो। फार मोठं नक्षलिस्ट आहे, फार मोठं वातावरण। अरे काहीच कळत नाही तुम्हाला, तुम्ही भांडत बसला हिंदू मुसलमान। ह्याला उठवा अगोदर। ह्यानं सगळे हडप केलेले जागा आहेत। खोपेगावला पत्र काढलं साहेब, खोपेगावच्या अनधिकृत बिल्डिंगवर हे ना 8 एकर मध्ये बिल्डिंग बांधली, एकही परवानगी नाही। कलेक्टरला विचारलं, कलेक्टर साहब उसका क्या? उसकी इंक्वायरी लगाओ बोले। भूमी अभिलेखला पत्र काढा, त्याला पत्र काढा, ह्याला पत्र काढा। ह्याला बी सांगा ना, भूमी अभिलेखला ह्याचे पत्र काढा, अतिक्रमण विभागाला ह्याचे पत्र काढा। एकाही इमारतीची कायदेशीर परवानगी नाही, कारण हे माणसं त्याचे मालक नाहीत। इथले मालक मूळ होते कोण? मारवाडी गुजरात। त्याने उद्योग टाकले कुठं? नवीन MIDC मध्ये। जिथं सरकारची जागा मिळेल
तिथं त्यांनी टाकणार, इथं आता ट्युशनला देणार, करोडो रुपये हे त्याची फीस वसूल करणार, आपल्या लेकराकडून हे लाखो रुपये जमा करणार, त्या करोड। अरे सरकार को क्या मिल रहा है? इसलिए इसकी एक पत्र काढा कलेक्टर साहेब की डिमॉलिश दिस बिल्डिंग विद इन द 24 आवर, 24 तासात या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या पाहिजेत, कारण हे लिगल नाही आहेत। हे अमित देशमुख वाचवायचं काम करत आहेत, हे दुर्दैव आहे, कारण महानगरपालिका ही भाजपच्या हातात नाही, शिवसेनेच्या हातात नाही, ती काँग्रेसच्या हातात आहे। आता हे जे पत्र काढलंय आणि सोशल मीडियावर जे हे पत्र फिरते, मग या पत्राचा नेमका उद्देश काय असू शकतो किंवा लातूरकरांची काय दिशाभूल वगैरे होते का पत्राच्या 100% माध्यमातून? दिशाभूल करायचं काम आहे। आणि मराठीत एक म्हण आहे, थंड करून प्या, थंडा करके खाओ। 4 दिन नाचते लोक, 4 दिन कोशिश करते। हे पत्र म्हणजे हे बघा, हे 22 तारखेचं पत्र आहे आणि काढलंय काय? काढलंय कुणाला? हे का अध्यक्ष लातूर औद्योगिक वसाहत? अरे नाहीच ना अध्यक्ष, त्याचा कुठे आहे पत्ता? कोण मारवाडी आहे, कोण गुजराल अग्रवाल, कुठे कुठे आहे? नाही, पत्र काढलं, फेकून दिलं। सोशल मीडियावर पत्र फिरतंय, हे त्याला मिळालं बी नाही आणखी। इथले जे काय समजा दुकानदार आता जे काही इथं बसलेले आहेत या वस्तीवरती, हे जे काय औद्योगिक वसाहत आहे, यांना कुणाला पत्र वगैरे काय मिळालेले असतील का? शक्यच नाही, पत्र मिळायला ती मालकच नाहीत, यांच्या नावाच्या नोंदी DIC ला नाहीत। DIC कडे नोंदी असलेली ती संस्था आता उद्ध्वस्त आहे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बोगस आहेत, दिशाहीन करणाऱ्या आहेत। आणि इथले जे उद्योग आहेत ते उद्योग बंद करा असं म्हणले, ते वसतिगृह, खानावळ, हॉस्टेल, शिकवणी वर्ग, क्लास बंद करा म्हणले, हे बरोबर नाही। त्यांना कुठेतरी उद्योग द्या, इथं फार मोठी अशी बगीचा करा, इथं हत्ती, लांडगे, माकडं सगळे पाळा, कारण इथं ह्या लोकांना ठेवायची गरज नाही। आणि हे जेवढ्या दिवस राहील तेवढ्या दिवस समाजामध्ये याविषयी असंतोष राहील। कुणी ना कुणी कुणाला वाचवायसाठी असले पत्र काढत आहेत। या पत्राचा जाहीर निषेध, या मास्टर माइंडचाही जाहीर निषेध। काय